एक छोटं गाव. गाव तसं शांत होतं. तिथे एक सुरेख सरोवर होतं. त्याच्या किनाऱ्यावर रिया आणि आर्यन हसत खेळत फिरत असायचे. दोघं एकत्र कॉलेजला असल्यामुळे त्यांचे दिवस एकमेकांच्या सोबतीने आणि गोड आठवणींसह जात होते. एके दिवशी दोघं रात्रीचे चांदणे बघत सरोवराच्या काठाशी बसले होते. तिथे एक वेगळी शांतता होती. आकाशात लाखो तारे चंद्राच्या प्रकाशात झळकत होते. पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर येत होत्या. त्या लाटांचा होणारा आवाज एखाद्या सुमधुर गाण्याप्रमाणे भासत होता. नेहमीप्रमाणे हसत खेळत असणारे दोघंही त्यावेळी मात्र शांत होते. दोघंही एकमेकांकडे बघण्यात गुंतून गेले होते. त्या रात्री त्या दोघांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. रिया आर्यनकडे बघत होती. तिने नेहमी त्याला त्याचा जवळचा मित्र समजलेलं होतं. आर्यन, तुझे डोळे आज खूप चमकत आहेत, रियाने गोड हसत त्याला सांगितले. आर्यनने हसत हसत तिला उत्तर दिलं, तुझं माझ्याकडे लक्ष तेव्हा गेलं जेव्हा आकाशात तारे चमकत होते. रिया चुकून थोडी लाजली. आर्यन रियाकडे बघत म्हणाला, रिया, मला एक सांगायचं आहे. मला नेहमी वाटत होतं की तू माझ्या जवळच्या मैत्रिणीपेक्षा खूप जास्त आहेस, पण कधीही बोलावंसं वाटलं नाही. पण आज या रात्री ताऱ्यांच्या साक्षीने मला काहीतरी बोलायचं आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर. रिया थोडा श्वास थांबवून त्याच्या डोळ्यात बघत होती. तिला जाणवलं की तिच्या मनातही तीच भावना होती, पण ती कधीच शब्दात उतरली नव्हती. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, ती हसत म्हणाली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाली आणि आकाशातील ताऱ्यांचे प्रकाश त्यांच्या प्रेमात गोंधळ न करता कशाच्याही अडथळ्याशिवाय चिरकाल राहण्याचं आश्वासन देत होती.